शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. माथेरानमध्ये यूज अँड थ्रो रेनकोटवर बंदी, व्यापाऱ्यांचे सहकार्य. माथेरान प्रतिनिधी. माथेरानचे पर्यावरण, जंगल आणि स्वच्छता जपण्यासाठी गिरीस्थान नगर परिषदेने यूज अँड थ्रो स्वरूपातील प्लास्टिक रेनकोटवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात, मात्र वापरानंतर हे प्लास्टिक रेनकोट जंगलात व रस्त्यांवर टाकून दिल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. पर्यटन व नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी त्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर नगर परिषदेने व्यापारी मंडळासोबत बैठक घेऊन निर्णयाची माहिती दिली. बैठकीत व्यापारी मंडळाने शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पालिकेच्या निर्णयाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. नगर परिषदेकडून यूज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून मुख्याधिकारी स्तरावर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि माथेरानचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी ही बंदी कायम राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 5 महिने पाऊस पडला आणि या 5 महिन्यामध्ये जवळपास 6-7 लाख पर्यटक आले. मला वाटतं की येणाऱ्या 95% पर्यटकांनी हे प्लास्टिक वापरलेलं आहे आणि मग हे 7-8 लाख प्लास्टिक हे सगळं या शहरामध्येच आलं ना. आणि आज तुम्ही त्यामुळेच ही सगळी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची खरेदी केली ना. तुम्ही एवढी मोठी रिस्क तुम्हाला गेल्या वर्षी याची कल्पना आली होती की इथं कुठेतरी याच्या बाबतीत बँड येऊ शकतं. गेल्या वेळेस प्रशासकीय राजवट होती, प्रशासन मागच्या 3 वर्ष झोपलेल्या अवस्थेत होतं. प्रशासनाला काय पडलेली नाहीये. शेवटी या गावातले लोकप्रतिनिधी मधून आज आम्ही आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की हे शहर चांगलं व्हावं. याला जर का कचऱ्याचा उकिरडा करायचा असेल तर करू शकतो आपण आणि मग याच्यामध्ये येऊ द्या लो ग्रेडचा क्लास सगळं. नाही आज ज्या प्रकारे अध्यक्ष साहेब आपण फार मोठ्या मनाने त्यांना काहीतरी कॉम्पेन्सेशन द्यायचा निर्णय घ्याल. कॉम्पेन्सेशन द्यायच्या बाबतीत पण ते काय बी सांगतात ते कसं. आणि मला काय म्हणायचं, उद्या एखादा माणूस उद्या आज 2 लाखाचा सांगतोय, उद्या अजून 5 लाखाचा माल स्टॉक करेल आणि म्हणेल माझ्याकडे 8 लाखाचा माल आहे. हे कसं काही शक्य होणार आहे. मध्ये माथेरानमधले ज्या प्रकारे प्लास्टिक राकेश पोकळे यांनी आणि मधल्या काळामध्ये नगराध्यक्ष आणि भोरी समाजाचे धर्मगुरू सय्यदना साहेबांच्या फायनान्समधनं आपण ज्या प्रकारे प्लास्टिक माथेरानमध्ये जवळजवळ 20 दिवस गोळा केलं. 30 दिवस प्रचंड प्रमाणात ते प्लास्टिक गोळा काढलं आणि आता परत बघितलं तर पुन्हा प्लास्टिक तयार होते. राकेश परत काढतोय रोज. आज पण पर्यावरण दिनी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा केलेलं आहे. ह्या प्लास्टिक ही माथेरानसाठी झालेली समस्या आहे आणि ती समस्या आपल्याला सोडवायची. त्यामध्ये रेनकोट हा एक मोठा भाग आहे आणि या रेनकोटमुळे हॅवॉक झालेला आहे दस्तुरीचा. येताना सुद्धा हॅवॉक झालेला आहे कारण सगळे तिथं गर्दी होते आणि जाताना सुद्धा हॅवॉक झालेला आहे. तो रेनकोट टाकायचा माणूस तो रेनकोट टाकतो एवढ्यासाठी कारण त्याला तो 50 रुपये 60 रुपये काय किती रुपयाला मिळतो 80 रुपये क्वालिटी 30 रुपये ते 80 रुपयात मिळत असेल तर तो म्हणतो एक वन वे थ्रो करू. जर तो रेनकोट महाग असेल तरच तो व्यवस्थित सुरक्षितपणे घरी घेऊन जाईल. हे आमच्या डिस्कशन मधला महत्वाचा भाग होता. तो 250-300 रुपयाचा रेनकोट असेल तर तो मुंबईत जाऊन सुद्धा वापरेल. आणि माथेरानला येणारा पर्यटक हा आपल्याला आपण असाच का विचार करायचा की आपल्याकडे येणारा पर्यटक हा एकदम लोअर मिडल क्लासचा आणि गरीबच पर्यटक राहील आणि आपण असा विचार केला तर आपण सुद्धा तेवढेच गरीब राहू. आपल्याला पर्यटक बदलायचा आहे तर आपल्याकडे अशा प्रकारे स्ट्रिक्ट झालोय, आम्ही प्लास्टिक फ्री झालोय. हे संदेश जोपर्यंत मुंबई आणि इकडच्या वरच्या क्लासमध्ये जात नाही तोपर्यंत तो क्लास माथेरानमध्ये येणार आणि तो क्लास यायचा असेल अब्बासभाई तर 10, 15, 20 हजारचा स्वस्त जर का तुम्हाला झाला असेल तर तो आपल्याला काय करायचा तर कुठंतरी तुम्हाला वेगळी कमाई होऊ शकते. तो माल परत घेण्यासाठी करता येईल. पण तुम्ही माल एकाने आणलाय आणि त्याच्यासाठी ही बंदीच जर का उठवली गेली तर या गावात परत काही होणार नाही. आपल्याकडे आज निर्णय होतो, दुसऱ्या दिवशी लोक येतात आणि मग त्या सगळ्या निर्णयावरती पाणी फिरून जातात.
की अशा पद्धतीने आम्ही कसं करायचं आणि हा तर आज पर्यावरण दिनी आपण पुन्हा प्लॅस्टिक रेनकोट वापरण्यासाठीच मीटिंग घेतोय हे तर फार वाईट आहे. त्यांना विश्वासात घ्यायसाठी आपण नाही, नाही, बरोबर आहे. मी सांगतोय की नाही, त्यांना सांगतो की तुम्ही लोकांनी स्वागत करून ते सांगायला पाहिजे होतं की अरे फार चांगला निर्णय. त्याच्या पहिले खरेदी झाली. नाही, याच्यामध्ये आम्ही ठोस निर्णय घेत चला माथेरानच्या माथेरानने आम्हाला भरपूर दिलंय. माथेरानसाठी थोडासा सोर्स मला 5-10 हजार रुपयाचा लागतोय उमेश, आपण करायला तयार आहोत. अशा प्रकारची भूमिका आपल्याला ठेवायला हरकत नाहीये. नाही, ज्यांनी कोणी विचारून खरेदी केलेली नाही. प्लास्टिकला बंदी आहे. ह्या तुम्ही कुठेही या देशामध्ये वावरताना आपल्याला तिथले नियम आणि तिथले कायदे जरी आपल्याला माहिती नसतील तरी ते सगळे अबाईड असतात, बंधनकारक असतात. आणि आम्ही हे निर्णय घेण्याच्या अगोदरचा निर्णय त्यांनी सांगितला. तरी आपण या मिटिंगच्या अगोदरचा निर्णय होता ना, तरी पण तो निर्णय आहे ना, तो इम्प्लिमेंट करत नाहीत म्हणून. आणि त्या निर्णयाची आज ऍडव्हर्टाईज झाली म्हणून आपल्याला कळालं. आणि यावर्षी तो इम्प्लिमेंट होणार आहे, म्हणजे तो अंमलात आणणार आहे म्हणून आपण इथं जमलेलो आहोत. पण हा निर्णय तर अगोदरपासून माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे माथेरानमध्ये प्लास्टिक वापरायला बंदी आहे. तर मला असं वाटतं की हे अनएंडिंग आहे. तुम्ही दोघांनी माल आणला तर लोक इतर पण म्हणणार की आम्ही पण माल आणलेला आहे, आम्ही आलो नव्हतो मिटिंगला, आमचा आलेला आहे, त्याचा आलेला आहे. आणि कोण कोण विकतं रेनकोट आपल्याला सांगता येईल याच्यावरती नाही. तर अध्यक्ष साहेब याच्यावरती ना आपल्याला कुठेतरी पर्यटक बदलायचं आहे. आपण बऱ्याचदा बोलतो आज येणारा पर्यटक किती एवढे लोक आले, किती कोणाला फायदा झाला आणि किती कोणाची लॉजिंग चालली. गळतीवाल्यांना वाटतं बाजारातली लॉजिंग चालली, बाजारामध्ये लॉजिंग आहे, त्यांना वाटतं आम्हाला काहीच धंदा नाही. अशी परिस्थिती या मे महिन्यामध्ये मी बघितली. रिसॉर्टला धंदा होता, कुठल्या लॉजिंगवाल्यांना धंदा होता? नव्हता धंदा. आणि जे कोणी लोक आले ते सकाळी येऊन संध्याकाळी जात होते. अशा टाईपची लोक आपल्याला नाही पाहिजेत. आपल्याला चांगली लोक पाहिजेत तर आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. आपल्याला विचार करावा लागेल. 250 रुपयाचं रेनकोट, 300 रुपयाचं रेनकोट घेणारा माणूसच माथेरानला आला पाहिजे. पर्यटनासाठी जाताय तुम्ही, खर्च नाही करणार तर पर्यटक कसले ते? का आपण तर 100% पर्यटकांवरती अवलंबून आहोत. मी नेहमी हा विषय मांडलेला आहे की रूमचा रेट 500 रुपये देणारे पर्यटक येतात. आपला धंदा आपण कधी श्रीमंत होणार नाही. 500 रुपयात आणि 1000 रुपयात रूम. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.